शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाचा आज 31वा दिवस आहे। कॉकरोच जनता पार्टीकडून आज संसदेवरती मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे जंतर मंतर परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केलाय। सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी आंदोलनस्थळी ठिय्या मांडलाय। कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। आज कॉकरोच जनता पार्टीनं संसद चलो मोर्चाचं आयोजन केलंय। यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी जंतर मंतर इथं जमावं असं आवाहन करण्यात आलंय। मात्र दिल्ली पोलिसांनी अशा कोणत्याही मोर्चासाठी ना परवानगी मागण्यात आली आहे ना ती देण्यात आली आहे अशी माहिती दिली आहे। त्यामुळे या मोर्चावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। परवानगीशिवाय मोर्चात सहभागी होणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल। तसंच 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावरती देखील बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे दीपके यांच्यासह आंदोलकांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर 20 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उचलून नेत रुग्णालयात दाखल केलं। यानंतर त्यांच्या पत्नीनं हायकोर्टात धाव घेतली। वांगचुक यांना तात्काळ उपचारासाठी इतर रुग्णालयामध्ये हलवण्याची मागणी या याचिकेमार्फत करण्यात आली। त्यांच्या पत्नी गीतांजली ओंगमो यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। मात्र हायकोर्टानं वांगचुक यांच्यावरती सफदरजंग रुग्णालयामध्येच उपचार सुरू राहतील असे आदेश दिले। तसंच वांगचुक यांनी वैद्यकीय उपचारांना सहकार्य करावं असे आदेशही कोर्टानं दिले। वांगचुक यांच्या कुटुंबियांना स्वतंत्र खोली देण्यात आलेली असून ते त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतात असं सांगताना सफदरजंग रुग्णालयातून खासगी मेदांता रुग्णालयामध्ये हलवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली आहे। सुरक्षेच्या नावाखाली पोलिसांनी वांगचुक यांना बेकायदेशीर डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप गीतांजली यांनी केला। वो कह रहे थे कि क्योंकि हमें उनकी हेल्थ की बहुत परवाह है और उनकी हेल्थ डिटीरियोरेट हो रही थी इसलिए हमने उनको लाया, लेकिन ये दोनों बातें गलत हैं। तो अगर आपको उनकी हेल्थ की इतनी ही चिंता है तो आपने सिविलियन ड्रेस में पुलिस क्यों भेजा और इतनी बेरहमी से क्यों उनको उठा के स्ट्रेचर में डाला और लेके गए। ये सब नौटंकी है कि ये हम हेल्थ के लिए चिंतित हैं और ये है। उनको बस डर था कि अगर कल मार्च में सोनम निकल पड़े तो लाखों साथ में जुट जाएंगे, सिर्फ दिल्ली में ही नहीं पूरे देश भर में, कि सोनम के होने से जितने लोग आते थे और आने वाले हैं उनके ना होने से उसके दुगने लोग आएंगे, उससे दुगना जोश होगा। देखो, पर्सन इज नॉट अंडर डिटेंशन। अगर वो अपराधी नहीं है या उसके अगेंस्ट कोई केस नहीं है और वो ये कह रहा है कि मुझे अपने चॉइस के अस्पताल में जाना है, तो कोई रोक सकता है क्या? ये सरकार कह सकती है कि क्या नहीं, आपको हमारे सरकारी अस्पताल में ही इलाज कराना पड़ेगा। और हमारा ये कहना है हाईकोर्ट के डिविजन बेंच का जो ऑर्डर है इज बीइंग मिसइंटरप्रेटेड। देयर इज नो सच ऑर्डर ऑफ द हाईकोर्ट टू डिटेन मी। इंडिया की वन ऑफ द फेमस वन ऑफ द बेस्ट हॉस्पिटल वेदांता जाना चाहते हैं और वेदांता से इन्होंने बात कर ली है, तो इनको रोका क्यों जा रहा है? दिल्लीतील जंतर मंतरवरील सोनम वांगचुक आणि अभिजित दीपकेंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं शिवाजी पार्कवरती आंदोलन केलं। आता सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला आव्हान दिलं। शिवाजी पार्कवरील या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावरती युवकांनी हजेरी लावली। तर आम्हाला कापलं तरी चालेल, झुकणार नाही अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंनी सरकारला इशारा दिला। त्यावेळी भाजपनं देखील ठाकरेंच्या आंदोलनावरती जोरदार तोंडसुख घेतलंय। की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे। पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत। आणि मोहन भागवतला विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं हैं। अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाही आहे तुमच्या मोदींना सांगा। आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचुक बरोबर का नाही करत? हा देश काय धोरणांचा देश आहे? आपण आता ठरवलं पाहिजे की जो आपल्याला धोरण म्हणतोय, जो आपल्याला न्याय हक्क नाकारतो आहे, या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत। गोचिडी, मी आज त्या सत्तेला चिकटलेल्या ना गोचिडी म्हणतोय, जे सत्तेला चिकटून राहिले आणि लोकशाहीचं रक्त पितायत। या सत्तेला चिकटलेल्या लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिड्या आपल्याला खेचून बाहेर काढाव्याच लागतील।
सरकार बदलण्याचा लढा सुरू झाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली, तर त्याला मंत्री गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय. आता एक पोस्टर काहीतरी होतं, नाही हे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, ही एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. नाही, हे पण एकदम क्षुल्लक आहे. हा लढा आता जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे. स्वप्न बघायला काय हरकत आहे? स्वप्न त्यांनी बघावेत. तुम्हाला माहिती आहे मुंगरी लाल की हसीन स्वप्न आपण बघतो ना, तसा प्रकार आहे. सर्व देश मोदींच्या पाठीशी आहे, भाजपच्या महायुतीच्या पाठीशी आहे. आणि हे कुठल्या दुनियेमध्ये चालले आहेत? त्यांचं काही राहिलं नाही, सगळं साफ झालं, तरी पण त्यांच्या गोष्टी चाललेल्याच आहेत. आम्हाला कापलं तरी चालेल, मात्र भाजपसमोर झुकणार नाही, अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंनी भाजपवरती निशाणा साधला, तर त्याला मंत्री गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्ही अंधभक्त राहू तर ह्या देशाच्या मातीचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू, त्यांनी संविधान दिलं. पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही. कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही. आम्ही कुठे कापतोय, आम्ही कुठे झुका म्हणतोय? तुम्ही तुमचं काम जोरात चालू द्या. आणि मी सांगितलं की हम दोन हमारा एक. तुम्ही पुढे मागे तुम्ही 3 जण राहाल. अनेक आता लोक अजून फुटण्याच्या मार्गावर. खासदार तर काही राहिले नाही, 2-3 मोटर बोट राहिलेत. आमदाराची तीच अवस्था आहे, महापालिकेच्या नगरसेवकांची पुढे मागे तीच अवस्था होणार आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही पुढे झुका का मान कापा, आम्ही काही कापत नाही, आम्ही काही करत नाही. तुम्ही तुमचे ताट मानेने उभे राहा आणि असंच तुमचं काम चालू द्या. दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई पाठोपाठ काल नाशिकमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन पुकारलं. नाशिकमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मानवी साखळी करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवरती तात्काळ कारवाई करावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवीन पक्ष काढणार असून त्या पक्षाला ओबीसी जनता पार्टी असं नाव देण्यात येणार आहे. एबीपी माझाशी बोलताना हाकेंनी ही माहिती दिली आहे. तर भाजपचा डीएनए हा ओबीसी राहिला नाही, आता कारखानदारांचा झालेला आहे, अशी टीका देखील हाके यांनी केली आहे. 1000% महाराष्ट्रामधली ओबीसी जनता पार्टी असेल आणि महाराष्ट्राच्या सत्तेवर, महाराष्ट्राच्या विधानसभेवर ओबीसी जनता पार्टीचा लक्ष्मण हाकेला फक्त लाईफ थोडंसं चांगलं मिळावं आणि ओबीसीच्या बांधवांनी आपल्यासाठी कुणाची तरी धुनी भांडी करण्यापेक्षा, कुणाचं तरी जाजम उचलण्यापेक्षा, कुणाची तरी हुजरेगिरी, गुलामगिरी करण्यापेक्षा आपल्या प्रश्नावरती काम करायला ज्या दिवशी सुरुवात करतील त्या दिवशी या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनता पार्टीची सत्ता असेल. ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे असं म्हणणाऱ्या या भाजपचा ओबीसीचा सेल प्रमुख, ओबीसीचा कार्यकर्ता या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कधी बोलताना तुम्हाला दिसला का? तर तुम्हाला त्याचं उत्तर कुठेही दिसला असं मिळणार नाही. त्यामुळे भाजपचा डीएनए आता कारखानदार आहे, भांडवलदार आहे आणि कॉर्पोरेट वर्ल्डमधली माणसं आहे. भाजपचा डीएनए प्रसाद लाड आहे, भाजपचा डीएनए काय ते बँकेचे काय ते आहेत, दरेकर आहेत. आता त्यांना माधव कशाला पाहिजे, आता ओबीसी कशाला पाहिजे, बलुते आलुते कशाला पाहिजे. एबीपी माझाच्या बातमीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल. एसआयआर मधील गोंधळ समोर आणल्यानंतर निवडणूक आयोगाच्या बीएलओंना महत्त्वाच्या सूचना. एसआयआरची कामं राजकीय पक्षांच्या कार्यालयात करू नका, असं राज्य निवडणूक आयोगानं सर्व बीएलओंना ठणकावलंय. एबीपी माझानं राज्यातील विविध शहरांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यालयात एसआयआरची कामं सुरू असल्याचा प्रकार समोर आणलेला होता. नीट परीक्षेतील गुणांच्या गोंधळाविरोधात आता पालक थेट हायकोर्टात धाव घेणार आहेत. पुण्यातील विद्यार्थी आर्यन चव्हाणचे वडील कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहेत, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे. या याचिकेमध्ये राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएला पक्षकार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान 13 जुलैला नीटच्या अधिकृत वेबसाईटवरती आर्यनला ओएमआर शीटमध्ये तब्बल 720 गुण, 707 गुण मिळालेले होते आणि या गुणांनुसार आर्यन संपूर्ण देशामध्ये पहिल्या 10 मध्ये आला होता.
सर्वत्र त्याचं अभिनंदन देखील करण्यात आलं. मात्र 16 जुलैला जेव्हा निकाल लागला तेव्हा आर्यनला नवीन OMR शीटमध्ये केवळ 217 गुण दाखवण्यात आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. आधीच नीट पेपर फुटी विरोधामध्ये देशात वातावरण पेटलेलं असताना आता फेरपरीक्षा घेण्यात आली आणि त्यांच्या निकालामध्ये देखील घोळ झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय. नीट फेरपरीक्षेतील निकालातील गुणांच्या तफावतीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. आता एक मुलगी मला वडवणीत पण भेटली, आता बीडमध्ये 2 मुलं भेटलीत. मी काल एक जणाचं आणखी गौत्यांचं पण ट्विट केलेलं. असे एवढे विविध प्रकार झालेत. त्याच्या शासन गंभीर पाहिजे. पहिल्या प्रकारासाठी शासनाला राजीनामा द्यावा. जी मंत्री आहेत आमचे चैतन्य, त्याच्यामुळे आंदोलन केलं तर आंदोलनकर्त्याला उचलून नेलं. ही बाब कितपत लोकशाहीला शोभणारी आहे मला माहीत नाही. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय पथक लातूरमध्ये ठाण मांडू नये. शासकीय विश्रामगृहात तात्पुरतं कार्यालय उभारून पथकानं तपासाची सूत्र हाती घेतली आहेत. या प्रकरणात शिवराज मोटेगावकर, सेवानिवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी आणि डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या पुढील संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचा शोध घेतला जातोय. पेपर विक्री प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाणीचा तपास करण्यासाठी अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आलेली असून संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. दरम्यान काल सीबीआयच्या पथकानं RCC कोचिंग क्लासमध्ये साधारण 3 ते 4 तास चौकशी केली आहे. मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरेंचे कान टोचलेत. सरोज अहिरेंनी मतदारसंघातल्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांसोबतच फोनवरून संभाषण फेसबुकवर पोस्ट केलं होतं. त्यावरून गिरीश महाजनांनी सरोज अहिरे यांना समज दिली आहे. फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून ऐकवणं चांगलं नसून लोकप्रतिनिधी असल्याचं भान ठेवलं पाहिजे अशा शब्दांमध्ये महाजनांनी सरोज अहिरे यांचे कान टोचलेत. लोडशेडिंगच्या बाबतीमध्ये मी पण आता अधिकाऱ्यांशी बोललेलं दुपारी की असं योग्य नाही म्हणून. पण त्याची काय आपण मोबाईलवर बोलावं, स्पीकरवर बोलावं आणि मग ते लोकांमध्ये, मला वाटतं लोकप्रतिनिधी आपण आहोत, आपल्याला या गोष्टीची एवढी समज असली पाहिजे की अशा गोष्टी काही असतात की त्या आपण त्या काही सगळ्या लोकांना ऐकवायला त्याची काही आवश्यकता नाही. तुमचा काय विषय आहे, काय नाही ते तुम्ही मांडा ना, निवेदन द्या, फोटो काढा. पण अशा पद्धतीने मुख्यमंत्री तुमच्याशी फोनवर बोलतायत आणि तुम्ही स्पीकरवर ते सगळं रेकॉर्ड करून लोकांना ऐकवतायत, मला वाटतं हे काही योग्य नाही. गिरीश महाजनांच्या डीप फेक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील इंदापूर इथून बालाजी म्हस्के या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चौकशी दरम्यान आरोपी भारत म्हस्के यानं डीप फेक फोटो प्रकरणामध्ये कबुली दिली. चौकशी दरम्यान आरोपीकडून 30,000 रुपये किमतीचा स्मार्टफोन जप्त करण्यात आलाय आणि त्याबरोबरच त्याचे 6,000 फॉलोअर्स असणारे अकाउंट देखील बंद करण्यात आलेत. आरोपीच्या कबुलीनुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर हे दोघेही नॉट रिचेबल झाले. पोलिसांनी खलील शेख आत्महत्या प्रकरणामध्ये धंगेकर पती पत्नीसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अटकेची शक्यताही बोलून दाखवली होती. दरम्यान रवींद्र धंगेकर आणि प्रतिभा धंगेकर सध्या अज्ञात स्थळी असून या दोघांनी अटकपूर्व जामीन अर्ज मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केलाय. धंगेकर दाम्पत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवरती अटकेची टांगती तलवार आहे. धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतर गुंड रमेश म्हात्रेनं अखेर विष्णुनगर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. त्यानंतर रमेश म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या KDMC शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांवरती हल्ला झाला होता. या प्रकरणात रमेश म्हात्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांना मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला. इतकंच नव्हे तर न्यायालयानं म्हात्रेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. जर न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा देखील हायकोर्टानं दिला होता. हायकोर्टने सुमोटो याचिका दाखल करून घेऊन रमेश म्हात्रेंचे जे कोर्टाच्या खालच्या कोर्टाने आदेश दिला होता जामीनचा, त्याच्यावर स्टे ऑर्डर केले होते आणि आजपर्यंत सरेंडर होण्यासाठी सांगितलं होतं. त्यानुसार रमेश म्हात्रे 3:30 वाजता विष्णुनगर पोलिसांना सरेंडर झाले. त्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं होतं. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी 3 ऑगस्टपर्यंत दिलेली आहे. काय युक्तिवाद झाला
युक्तिवाद फक्त कोर्टामध्ये सरेंडर होण्याचा युक्तिवाद त्याने हायकोर्टचा आदेश होता, त्या आदेशाचं पालन रमेश म्हात्रेजींनी केलेलं आहे. 22 तारखेला काहीतरी तुम्ही 22 तारखेला आम्हाला नोटीस आलेली आहे. आम्हाला आमच्या जामिनाच्या बद्दल आमचं म्हणणं तिथं 22 तारखेला आम्ही मांडणार आहे. आरोपी रमेश म्हात्रेनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. मात्र शरणागतीनंतर देखील त्याची मगरुरी कमी झालेली नसल्याचं चित्र पाहायला मिळालं. पोलीस ठाण्यातून बाहेर येताना पत्रकारांनी त्याला या प्रश्नाबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी त्यानं बहुत हो गया अभी जाने दो अशी प्रतिक्रिया दिली आहे. डॉक्टरांना केलेल्या मारहाणीची कधीही समर्थन करणार नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी रमेश म्हात्रेवरती दिली आहे. सादर केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाचा आदेश मानला. पक्षाकडून काही कारवाई होणार आहे का पक्षाकडून देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि डॉक्टरांना मारहाण करणं याचं समर्थन कधीच शिवसेनेने केलं नाही, मी कधी करणार. डोंबिवलीतील रुग्णालयातील मारहाण प्रकरणी 5वी आरोपी साधना कारंडेला अटक करण्यात आली आहे. उच्च न्यायालयानं रमेश म्हात्रे आणि इतर 3 आरोपींचा जामीन अर्ज रद्द केल्यानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. प्रकरणातील 5वी आरोपी साधना ही उपचार घेत असलेल्या प्रियंका उदमलेची आई आहे. मारहाणीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये साधना कारंडे दिसत असल्यानं तिच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी तिला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं अटकेची कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी तिला राहत्या घरामधूनच अटक केली आहे. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सीएसएमटीकडून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिला डब्यात एका मद्यपीनं जोरदार धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली. उल्हासनगर ते विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान हा प्रकार घडलाय. काल संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे महिला प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण विठ्ठलवाडी स्थानकावरती लोकल पोहोचताच लोकलमधीलच काही प्रवाशांनी या मद्यपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र अशा वारंवार घडणाऱ्या घटनांवरून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा घाटामध्ये काल पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा गोंधळ पाहायला मिळाला. घाटात झालेल्या काही वाहनांच्या अपघातांमुळे वाहनं रस्त्यामध्येच बंद पडल्यानं आणि महामार्गावरील संथगतीनं सुरू असलेल्या कामांमुळे साताऱ्यातून पुण्याकडे जाणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. नव्यानं तयार करण्यात आलेल्या घाटातील पर्यायी मार्गावरती देखील वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. हजारो प्रवासी तब्बल 2 तासांहून अधिक काळ कोंडीत अडकून पडले. महामार्गावरील कामं वर्षानुवर्ष सुरू असून ती अद्याप पूर्ण होत नसल्यानं प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. विकासाच्या नावाखाली आणखी किती वर्ष हा त्रास सहन करायचा असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय. बीड सोलापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाचं बिल मागितल्यानं हॉटेल मालकावरती जीवघेडा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुंड प्रवृत्तीचे 4 तरुण तलवार आणि लाकडी दांडे घेऊन हॉटेल मालक दिनेश कांतोडे यांच्यावरती हल्ला करण्यासाठी आले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. हॉटेल मालक लपून बसल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. या प्रकरणी दिनेश कांतोडे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला असून सर्व आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत. बीडच्या परळीत जुन्या भांडणाचा राग आणि राजकीय वैमनस्यामधून 19 वर्षीय अभिजित कांबळे या तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. सांदापूर रोडवरच्या पेट्रोल पंपासमोर हॉटेलमध्ये चहा पित असताना लोखंडी रॉड आणि कोयत्यानं मारहाण करण्यात आली. या घटनेमध्ये तरुणाचे दोन्ही हात पाय फ्रॅक्चर झालेले असून डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. फिर्यादीनुसार मारहाणी दरम्यान नगरसेवक नितीन रोडे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पायावरती नाही मुंडक्यावर मारा असा आदेश दिला. या प्रकरणी नितीन रोडेसह 7 जणांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. बीडच्या केज तालुक्यातील काळुशीवाडी इथं पैसे मागितल्याच्या रागामधून 4 जणांनी मुकादम महादेव बिक्कट यांना घरातून ओढत बाहेर काढलं. आरोपींनी लोखंडी पाईप आणि लाकडी काठीनं क्रूरपणे बेदम मारहाण केली.
या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महादेव बिक्कड यांच्यावरती आंबेजोगाई, लातूर आणि हैदराबाद इथं उपचार करण्यात आले. मात्र डाव्या डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांचा डोळा निकामी झालाय. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात संतोष घुले, गणेश घुले, नानासाहेब घुले आणि नितीन बिक्कड यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. जालना शहरात लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून 2 गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वाल्मिक नगर परिसरात दुपारच्या सुमारास किरकोळ वादामधून सुरू झालेला संघर्ष काही वेळामध्येच हिंसक वळणावर गेला. या हाणामारी दरम्यान लोखंडी रॉड आणि तलवारींचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सय्यद अहमद रियाज या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेमध्ये 2 महिला देखील जखमी झालेल्या असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केलेली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. कर्जबाजारी सासरा आणि जावयानं एका व्यापाऱ्याकडून 6.5 लाख लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरामध्ये ही घटना घडली आहे. सोहेल अली खान असं आरोपी जावयाचं नाव असून त्यानं सासरा जयंत रजनीकांत शहाच्या सांगण्यावरून मित्राच्या मदतीनं चोरी केली आहे. ज्या व्यापाऱ्याला त्यांनी लुटलं तिथं आरोपी सासरा जयंत शहा कामाला होता. त्यामुळे व्यापाऱ्यावरती पाळत ठेवून जावयाला टीप दिली. व्यापारी रोज आपल्या बॅगेमधून पैसे घेऊन जात असल्यानं आरोपींना ठाऊक होतं आणि त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्यांची बॅग हिसकावून पळ काढलाय. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे चोरीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हा कबूल केलाय. या प्रकरणी आरोपी सासरा आणि जावयासह त्यांना मदत करणारा मित्र तौसिफ बागवानला देखील बेड्या ठोकण्यात आल्यात. पुणे ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत जुन्नर पोलिसांना मोठं यश मिळालंय. जुन्नरमधील बंद असलेल्या अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक 4च्या परिसरामध्ये छापा टाकून पोलिसांनी 3 किलो गांजा जप्त केलाय. या कारवाईमध्ये इनोव्हा कार, ॲक्टिवासह एकूण 10,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मयूर संजय खराडे याला अटक करून 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचा पुन्हा भोंगळ कारभार पाहायला मिळतोय. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये एका गर्भवती महिलेला खासगी वाहनात प्रसूती करण्याची वेळ आली असा आरोप नातेवाईकांनी केलाय. कुटुंबियांनी रुग्णवाहिकेसाठी फोन केला, मात्र रुग्णवाहिका पोहोचायला 1.5 तास लागेल असं सांगण्यात आलं होतं. गर्भवती महिलेला तीव्र वेदना होत असल्यामुळे कुटुंबियांनी तात्काळ खासगी वाहन बोलावलं आणि त्या वाहनानं प्रवास करत रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालय येतानाच या खासगी वाहनामध्ये गर्भवती महिलेला प्रसूती झाली. सध्या दोघींचीही प्रकृती ठीक आहे, मात्र अनेकदा रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे यावरती आरोग्य विभाग काय कारवाई करणार असा सवाल आता उपस्थित झालाय.